केंद्रात मोदी सरकार येताच देशभरातील काही मोजक्या शहरात स्मार्ट सिटीची योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यात सोलापूर शहराचा देखील समावेश झाल्याने मागील काही वर्षात सोलापूर शहरातील काही भागात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्ची घालून शहरात सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. पण स्मार्ट सिटीच्या एकूण कामाच्या पद्धतीवर आणि स्मार्ट सिटीच्या कामाच्या गुणवत्तेवर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. स्मार्ट सिटीच्या कारभारावर सत्ताधारी पक्षाने कडाडून विरोध केला, पण स्मार्ट सिटीच्या कामावर आणि कामाच्या दर्जात काही बदल केला नाही. त्याचेच भोग भोगावे लागत आहेत. मागील 5 वर्षात झालेल्या ठिकठिकाणी अनेक कामे सद्यस्थितीत वापरावाचून पडून आहेत, तर काही कामानंतर नित्य मेंटेनन्स न झाल्याने बंद अवस्थेत आहेत. अशीच अवस्था खंदक बागेत लाईट लावण्यात आलेल्या परिसर रंगरंगोटी करण्यात आली, पण देखभाल व्यवस्थित न केल्यामुळे या बागेत आता अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लहान थोर महिलांना सायंकाळच्या सुमारास बागेत फिरणे मुश्किल झाले आहे. पालिका प्रशासनाकडून बंद अवस्थेतील लाईट चालू केली जाईल का, असा सवाल आता सोलापूरकरांकडून विचारला जात आहे.